दक्षिण अमेरिकेतील चिली येथील जंगलामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आणि या आगीच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत जंगल परिसरातील 46 जणांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। तर 1100 पेक्षा जास्त घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली आहेत। आगीच्या दुर्घटनेनंतर तात्काळ प्रशासनानं आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। सध्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील 92 जंगलं या आगीच्या तडाख्यात सापडलेली आहेत। श्रीधर हसबनीस आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। श्रीधर, सध्या आगीचं स्वरूप जरी आपण पाहिलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतं की किती मोठ्या प्रमाणात ही आग लागली आहे, किती नुकसान झालंय या आगीमुळे। नक्कीच खूप मोठी ही आग आहे। आपल्याला त्यात कळतंय की 1100 घरं जळून खाक झाली आहेत। याचा अर्थ त्याचं किती प्रमाणात ही आग आहे, किती मोठी भीषण आहे हे त्याच्या यातनं आपल्याला जाणवू शकतं। प्रामुख्याने ह्याचं कारण जे समोर येतंय ते त्या भागात जी उष्णता वाढली आहे, तापमान वाढीच्या या कारणामुळे वणवा पेटून ही आग लागल्याचं आता समोर येत आहे आणि दक्षिण अमेरिकेच्या चिली भागामध्ये ही आग आहे। आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला असं कळत आहे आणि ही आग विझवण्यासाठी आणि लोकांना तिथून विस्थापित करण्यासाठी तिथल्या प्रशासनाकडून आता प्रयत्न सुरू आहेत। मात्र आग अजूनही पूर्णपणे आटोक्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। श्रीधर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।